2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 9, पहिला शास्त्रपाठ इफिस 5 6 ते 21, दुसरा शास्त्रपाठ 2 तिमोथी 3 1 ते 9, दोन्ही शास्त्रपाठांकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. 6 ते 21. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधकाराच्या निष्कळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे, तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 9. जवळ येऊन ठेपलेली संकटे, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूडगर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून तू दूर राहा. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करीतात. यात्रेस व याब्रेस यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्याचे मूर्खपण उघड झाले तसे ह्याचेही सर्वांना उघड होईल. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. इफिसकारास पत्र 5वा अध्याय याच्या 16व्या वचनाकडे आपण लक्ष लावणार आहोत. जे 16 वचन आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. संदेशाचं शीर्षक आहे, वेळेचा सदुपयोग करा. सध्या जग आणि जगामध्ये असणारे अनेक लोक हे माणसाच्या जीवनाची वेळ कशी वाढवता येईल याकडे लक्ष लावून आहेत. मेडिकल सायन्स सध्या या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे की मनुष्याचं आयुष्यमान वाढवलं जावं. जगामध्ये काही देश आहेत ज्या देशामध्ये रिटायरमेंट नावाची संकल्पना आता लोप पावत असताना दिसत आहे. जर लोक काम करू शकत असतील, व्यक्ती काम करू शकत असतील, तर ते जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना पुढं कंटिन्युएशन देणं काही हरकत नाही. या दृष्टिकोनातून काम केलं जात आहे आणि म्हणून जग त्याकडे लक्ष लावत आहे आणि लोक त्याप्रमाणे काम करत आहे. मागील आठवड्यामध्ये जगातले काही असणारे देशाचे प्रमुख नेते एकत्र जमली. त्यामध्ये चीनचे असणारे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष हे 2 जण होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष हे कोरियाचे असणारे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांना घेण्यासाठी गेले आणि येत असताना त्या तिघांचं संभाषण चालू होतं आणि त्या तिघांचं संभाषण जे होतं ते होतं मनुष्याच्या जीवनाविषयी. प्रत्येकाचं वय जे आहे तिघांचं पण अधिक आहे आणि त्याच्याविषयी बोलत होते. आणि बोलत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुनीत हे बोलत असताना चायनाचे असणारे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जिनपिंग यांच्याशी बोलत असताना त्या दोघांचं बोलणं चालू होतं आणि ते म्हणाले, आता मेडिकल सायन्समध्ये, आता बायोलॉजिकल असणाऱ्या रिसर्चमध्ये बराचसा असणारा रिसर्च होत आहे आणि म्हणून
आता माणसाचं आयुष्यमान वाढत आहे, माणसाचं आयुष्यमान वाढलेलं असेल आणि मग हे बोलणं सुरू असताना तोपर्यंत कॅमेरे सगळे बंद झाले रिपोर्टरचे, परंतु एक असणारा ऑडिओ कॅमेरा चालू होता आणि ते जे बोलत होते त्यावेळेस ते बोलत असताना म्हणाले आता कोणाचं आयुष्य किती वाढेल माहीत नाही. आणि त्यावेळेस ह्या दोघांचं एक सहमत झालं आणि सहमत होतं ते होतं यदा कदाचित माणसाला आता 150 वर्षाचं आयुष्य भेटेल. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करतोय. त्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चायनाच्या असणाऱ्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं आम्ही मनुष्याचं आयुष्यमान वाढावं याविषयी बोलत होतो. जगामध्ये मनुष्य जो जन्माला येतो त्या प्रत्येक माणसाला देवाने दिलेला काळ वर्ष हे निरनिराळे आहे. कोणी एखादं वर्ष जगतं, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 70 वर्ष, कोणी 80 वर्ष, कोणी 100 वर्ष, 120 वर्ष, कोणी मथुशलासारखं 900च्या पुढे जीवन जगतं. मनुष्य देवाने प्रत्येक माणसाला वेगळं वेगळं आयुष्य दिलेलं आहे, परंतु प्रत्येक माणसाला दिलेल्या आयुष्याच्या कार्यकाळापेक्षा प्रत्येक माणसाला देवाने त्यांच्या जीवनामध्ये दिवसागणिक सगळ्यांना सारखं जे दिलेलं आहे ते दिवसाचे 24 तास प्रत्येकाला दिलेले आहेत. फक्त माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस असे आहेत की ज्या 2 दिवशी त्यांना 24 तास भेटत नाहीत, तर त्यावेळेस कमी तास भेटलेले असतात. आणि ते 2 दिवस आहेत ते आहे माणसाचा जन्म झालेला जन्म आणि ज्या दिवशी मनुष्य मरतो तो मृत्यू दिन. कारण की त्याच्यामध्ये 24 आवर्सची सायकल चालत नाही. त्या दिवशी तो जेव्हा जन्माला आला त्या दिवसाचे तेवढे तास आणि जेव्हा मरण पावला तेवढे तास. बाकी प्रत्येकाला देवाने रोजच्या दिवसासाठी 24 तास दिलेले आहेत आणि ह्या 24 तासाकडे माणसाने पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही जगाकडे पाहतो त्यावेळेस जगामध्ये असणाऱ्या वेळेविषयीच्या बहुतेक वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी व्याख्या आहे आणि सर्वसाधारण व्याख्या ही आहे की ज्याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ज्याच्यामध्ये एकत्र जोडला जातो त्याला वेळ म्हणून संबोधण्यात आलेला आहे. सायंटिफिकली म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये मनुष्याचं जीवन जगण्यासाठी ज्या घटना घडतात त्या घटनेची आणि दिवसाची आणि कार्यकाळाची मोजदाद करता येते, त्याला वेळ म्हटलेला आहे. फिलॉसॉफिकली म्हटलं गेलेलं आहे की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडवून मनुष्याला काम करण्यासाठी पुढे घेऊन जावं, त्याला अनुभव मिळावा आणि इतकंच नव्हे तर त्याने तो समजून घ्यावा, हे जे माध्यम आहे ती वेळ आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसाधारण रोजच्या जीवनात माणसं वेळेकडे कसं पाहतात तर सांगताना सांगितलेलं आहे हे असं सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये काळ, वेळ, त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना एक सुसूत्रीपणा असावा म्हणून जी वेळ गोष्ट आहे तिला वेळ म्हटलेला आहे. बायबलच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस आम्ही वेळेकडे पाहतो त्यावेळेस शास्त्र आम्हाला शिकवताना शिकवतं. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 वचन, स्तोत्र संहिता 92, 2 पेत्र 3 अध्याय 8 वचनात म्हणलेलं आहे की परमेश्वर हा वेळेची निर्माण करता देव आहे. आमच्या देवाने, सर्वसमर्थ देवाने वेळ निर्माण केलेली आहे. म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 1 अध्यायामध्ये आम्ही वारंवार असतो संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली 1 दिवस, संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली 2 दिवस. वारंवार त्या 1 अध्यायामध्ये आम्ही हे वाचत राहतो की देवाने जगाची निर्मिती केली आणि इतकंच नव्हे तर पुढे आल्यानंतर सूर्य आणि चंद्राची निर्मिती आहे आणि तिथून पुढं देवाने जगाला असणारं एक घड्याळ दिलं आणि त्या घड्याळाची सोय झाली. त्यानंतर आम्हाला शास्त्रपाठ शिकवतो स्तोत्र 90:12 मध्ये आणि याकोबाचं पत्र 4 अध्याय 14 वचन, त्याचप्रमाणे इफिसकारास पत्र 5 अध्याय 16 वचन. वेळ जी आहे ही परमेश्वरापासून माणसाला मिळालेली देणगी किंवा भेट आहे आणि तिचं कारभारीकरण माणसाने करणं हे गरजेचं आहे. बिली ग्रॅम म्हणताना असं म्हणतात, टाइम इज द कॅपिटल गॉड हॅज गिव्हन अस टू इन्व्हेस्ट. देवाने आम्हाला वेळ दिलेली आहे की जी आमच्या देवाने आम्हाला दिलेली वेळ ही देवाने आम्हाला दिलेलं भांडवल आहे जे आम्ही चांगल्या प्रकारे त्याची गुंतवणूक करायला हवी. चार्ल्स स्पर्जन की ज्यांना प्रिन्स ऑफ प्रीचर म्हणतात, त्यांचं म्हणणं असं आहे, टाइम इज शॉर्ट, रिटर्नल इज लॉंग. मग वेळ जी आहे ही बाधित आहे किंवा थोडीशी आहे, परंतु सार्वकालिक जीवन जे आहे हे अनंत कालापर्यंत जातं. A.W. टोझर जे आहेत की जे लिहिताना असं म्हणतात, टाइम इज अ रिसोर्स दॅट नॉन रिन्युएबल अँड इरिसेपरेबल. टू वेस्ट टाइम इज टू स्क्वॅडर अ गिफ्ट फ्रॉम गॉड. वेळ जी आहे ही असा उगम आहे की जे आम्हाला त्यांना पुन्हा बदलता येत नाही आणि तिचे आम्हाला पुन्हा नूतनीकरण करता येत नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही वेळ वाया घालवतो त्यावेळेस आम्ही देवाने दिलेली देणगी वाया घालवत आहोत.
हा त्याचा अर्थ आहे. आणि संत पाऊल इफिसीतील मंडळीला, इफिस्करा शहरामध्ये असणारी मंडळी ही एक चांगली मंडळी आहे. ह्या इफिस शहरामध्ये संत पाऊल 3 वर्ष राहिला आणि 3 वर्ष राहून इफिसराच्या असणाऱ्या मंडळीला त्याने तयार केलं. ही मंडळी एका चांगल्या देवाचा सेवक प्रेषित, ज्याला देवाने आपल्या असणाऱ्या सेवेत पाचारण केलं की मी तुला, तू माझं निवडलेलं पात्र आहेस. नंतर देव संत पावला संगती संधान साधतो आणि तो असं म्हणतो, ज्याप्रमाणे मी पेत्राला असणारी सेवेचं काम जे आहे ते यहुदी लोकांसाठी दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तो असं म्हणतो की मात्र पावला मी तुला जे बोलवले आहेत ते बेसुन्नत लोक, यहुदी इतर लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी मी तुला बोलावलेलं आहे. आणि मग जर मी तुला त्यासाठी पाचारण केलेलं आहे तर देव म्हणताना असं म्हणतो की तू त्याप्रमाणे सेवा करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने संत पावलाने त्याच्या असणाऱ्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या शहरामध्ये जाऊन देवाच्या वचनाची सेवा केली, सुवार्ता सांगितली. त्याने ख्रिस्ताचा वधस्तंभ उंचावला, त्याकडे लोक आकर्षित झाले आणि मंडळांची स्थापना झाली. त्याचप्रमाणे इफिस शहरामध्ये संत पाऊल गेला आणि इफिस शहरामध्ये तो गेल्यानंतर 3 वर्ष इफिस शहरामध्ये राहिला. इफिस शहराची त्यांनी स्थापना, मंडळीची स्थापना केली. मंडळी तयार झाली, मंडळी वाढू लागली. आणि मग संत पाऊल इफिस शहरातून निघून गेल्यानंतर त्यानंतर संत पाऊलाने त्या ठिकाणी त्याचा असणारा मानसपुत्र तिमोथी, की ज्याच्याविषयी संत पाऊल लिहिताना असं म्हणतो की तू माझा मानसपुत्र आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्तातलं तू माझं लेकरू आहेस. आणि त्या संत पाऊल ह्या तिमोथ्याला असं म्हणतो, तिमोथ्या तू इफिस शहरामध्ये राहून ह्या मंडळीचं पाळकीपण कर. आणि तिमोथी इफिस शहरामध्ये राहून मंडळीचं पाळकीपण करू लागला. आणि ही जी मंडळी आहे, ज्या मंडळीविषयी पवित्र शास्त्राच्या नवीन कराच्या भागामध्ये आम्हाला सर्वात जास्त वाचायला भेटतं, आणि त्यापैकी आम्ही वाचतो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देखील इफिस्करास मंडळी आहे. या इफिस शहरामध्ये संत योहान ज्या वेळेस त्याने पॅलेस्टाईन प्रांत सोडला त्यावेळेस तो इफिस शहरामध्ये येऊन राहू लागला मरिय संगती, आणि त्या ठिकाणी लावून त्या बसून त्याने आपल्या असणारे 3 पत्र आणि त्याचप्रमाणे योहान कृष शुभवर्तमान त्याने लिहून मंडळांना पाठवलं, यासाठी की मंडळांची आत्मिक उन्नती व्हावी, मंडळांच्या जीवनामध्ये काम व्हावं, मंडळांना साह्य मिळावं, मंडळांना शेप यावा. अशा ह्या इफिस शहरामध्ये असणाऱ्या मंडळीला संत पाऊल पत्र लिहित असताना, ज्यावेळेस तो तुरुंगात आहे, तो लिहित असताना असं म्हणतोय, प्रिय बंधू आणि भगिनींनो, इफिस शहरास पत्राचे असणारे श्रोते, इफिसीतील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे. तो म्हणतोय, तो कोणाला लिहित आहे की जे देवामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या वधस्तंभाच्या पायथ्याशी, ज्यांना पवित्रतेची हाक भेटली, ज्यांना पवित्रता भेटली, मनुष्याच्या जीवनामध्ये पवित्रकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आल्यानंतर येशूला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा स्वीकारल्याशिवाय माणसाला त्या ठिकाणी पवित्रकरणाची सुरुवात होत नाही. आणि पवित्रकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय होऊ शकत नाही, कारण की रक्त सांडल्याशिवाय पाप विमोचन होत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, की जे देवाच्या एकुलत्या एका पुत्राचं रक्त आहे, की ज्याने माणसाच्या पापक्षमेसाठी वधस्तंभावर सांडलं गेलं, आणि त्या असणाऱ्या पवित्र जनाची सुरुवात तिथे होते वधस्तंभाच्या पायथ्याशी. आणि तो म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे, येशूवर विश्वास ठेवून जीवन जगणारे, त्यांना आल्यानंतर या ठिकाणी तो संत पावलाची पत्र लिहिण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला सगळे सिद्धांत आहेत आणि पत्राच्या शेवटी आल्यानंतर तो प्रॅक्टिकल लाईफ लिहितो, की माणसाने जीवन जगत असताना जे मी सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये लागू कसं करायचं. कारण की आम्हाला बायबल किती माहित आहे हे महत्वाचं नाही, आम्ही ते किती पाळतो हे महत्वाचं आहे. मग जर बायबल सगळ्यात चांगलं कोणाला माहित असेल, किंवा परिपूर्ण बायबल कोणाला माहित असेल चांगलं म्हणण्यापेक्षा, तर सैतानाला माहित आहे. कारण सैतानाला बायबल मधल्या गोष्टी माहित आहेत, म्हणून मी बायबल किती मला माहित आहे याचं घेणं देणं नाही. मी किती पाळतो आणि माझ्या जीवनात किती लागूकरण करतो, माझ्या जीवनात किती बदल करून घेतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणून संत पाऊल ह्या ठिकाणी प्रत्येक पत्रामध्ये त्याचे असणारे देवाने दिलेले सिद्धांत आणि त्यानंतर मंडळीने कसं जीवन जगावं याविषयी लिहिलं आहे. आणि जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे तो दिनचर्येचा शास्त्रपाठ आहे, प्रॅक्टिकल लाईफचा शास्त्रपाठ आहे. आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे लागूकरण करून जीवन जगायला पाहिजे याविषयी लिहिलेला हा वृत्तांत आहे. आणि त्याविषयी 4थ्या अध्यायाच्या 25व्या वचनापासून सुरू होतं तर शेवटपर्यंत हा शास्त्रपाठ जातो की आमची दिनचर्या कशी असायला पाहिजे. आणि त्यामध्ये संत पाऊल या इफिसीतील मंडळीला लिहिताना असं म्हणतोय, अहो इफिसकरांनो, वेळेचा सदुपयोग करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज 2000 वर्षानंतर तो संत पाऊल या पत्राच्या द्वारे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही जे देवाचं वचन ऐकत आहोत ते आम्हाला म्हणत आहे, वेळेचा सदुपयोग करा.
कारण की वेळ प्रत्येकाला सारखी दिलेली आहे आणि वेळेचा सदुपयोग करणं हे ज्या त्या वैयक्तिक माणसावरती अवलंबून आहे. आमच्या वेळेचा सदुपयोग आम्ही करू शकतो, एक तर आम्ही दुसऱ्याच्या वेळेचा सदुपयोग करू शकत नाही. आमची वेळ आम्ही कशी घालवायची हे आमच्या स्वतःवर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाही. आणि म्हणून आम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. देवाने जर मला 24 तास दिलेले आहेत तर त्या 24 तासाचा हिशोब देवाला मला द्यायचा आहे, दुसरी व्यक्ती देऊ शकत नाही. देवाने जे जे मला दिलेलं आहे त्यासाठी मला देवाला हिशोब द्यायचा आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, क्रॉस रेफरन्स वापरतोय परंतु समजण्यासाठी सोपा आहे. परमेश्वर म्हणतो, ज्या वेळेस मी तुला सुबत्ता दिली त्यावेळेस तू मला विसरलास आणि तुला दिलेल्या धन दौलतीच्या द्वारे तू माझं गौरव केलं नाहीस, अनाथ आणि पोरके यांच्याकडे लक्ष दिलं नाहीस, आणि म्हणून ज्या वेळेस तू हे केलं नाहीस म्हणून मी तुला शिक्षा देण्यासाठी बांधलेला आहे. देवाने आम्हाला जे काही दिलेलं आहे त्यासाठी आम्हाला हिशोब देणं गरजेचं आहे. आमचं जीवन जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. आम्ही शब्द वापरतो, शब्दाचा हिशोब द्यायचा आहे. द्यायचा ना शब्दाचा हिशोब, होय की नाही? सांगते का बायबल? काय सांगतं? तुझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा तुला हिशोब द्यावा लागेल. मलाकीच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, देवाचे लेकरं एकत्र बसून ज्यावेळेस एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करतात त्यावेळेस देवाच्या समोर स्मरणवय आहे त्यामध्ये लिहिलं जातं. म्हणजे आम्ही एकटे का असताना पण देव हिशोब ठेवतो, दुकटे असताना पण हिशोब ठेवतो, 8 जण असताना पण ठेवतो, 20 जण असताना पण ठेवतो, 100 जण असताना पण ठेवतो. कारण की देवाला अंतःकरण फार चांगलं माहित आहे. देव आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, आपल्या शरीरासाठी पण देव हिशोब मागतो, ज्याप्रमाणे वेळेचा हिशोब आहे. कारण की शास्त्र म्हणतं, जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि म्हणून त्या मंदिराची काळजी घेणं गरजेचं आहे. इब्रिलोकास पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो, तुमचे शरीरे पवित्र, पाण्याने शुद्ध, निर्मळ धुतलेले असावेत. आमच्या देवाला स्वच्छ माणसं, स्वच्छ कपडे घातलेले लोक आवडतात. म्हणून रविवारी भक्तीला येताना, देवाला भेटायला येत असताना, रविवारी आम्ही भक्तीला येत असताना देवाला भेटायला येत असतो. बरोबर आहे ना? का माणसांना भेटायला येतो? नाही. ही देवाला दिलेली अपॉइंटमेंट आहे. देवाने आम्हाला बोलावलं रविवारी सकाळी 9:30 येत जा भेटायला. ही देवाची अपॉइंटमेंट आहे. कारण की परमेश्वर इस्रायल राष्ट्राला म्हणतो, जे सण मी तुम्हाला दिलेले आहेत शब्बातासहित हे सगळी माझी अपॉइंटमेंट आहे, त्या दिवशी तुम्ही मला भेटायला यायलाच पाहिजे. कारण मी तुमची वाट पाहत आहोत, मी तुम्हाला वेळ दिली आणि तुम्ही आला पाहिजे. त्याप्रमाणे रविवारचा दिवस जो आहे हा देवाची अपॉइंटमेंट आहे. आम्ही देवाला भेटायला रविवारच्या दिवशी आम्ही ज्या वेळेस घरामध्ये बसून इतर कृत्य करतो ती देवाला मान्य नाहीत. दौंडला एक माणूस आहे, त्याचा बिझनेस आहे, हातावरचं पोट आहे. रविवारच्या वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाऊन तो आपले असणारे मसाल्याचे पदार्थ विकतो आणि मसाल्याचे पदार्थ विकत असताना तो त्या ठिकाणी सांगत असताना म्हणताना असं विकतो आणि तो रविवारी दौंड चर्चला, आपल्या चर्चला येतो. तिवारी पाळेसाहेब रविवारी तू चर्चला काही येत नाहीस? एकदा विचारलं, आला की लवकर पळून जातो, कधी कधी नुसता प्रार्थना करतो आणि जातो. तो म्हणला, रविवारचा दिवस दौंड बाजाराचा बाजारपेठ आहे, रविवारी आठवडे बाजार आहे आणि म्हणून पास्टर मी रविवारी जातो आणि मला गेलो नाही तर मला जागा भेटत नाही, मग माझा व्यवसाय होत नाही. आणि तिवारी पाळेल साहेब त्याला म्हणताना म्हणाले, तू रविवारी पहिलं चर्चला येत जा आणि 12च्या नंतर तुझ्या व्यवसायाला तू जात जा, देव तुझी सगळी तूट भरून देईल. आणि पुढच्या रविवारी तो माणूस आपलं सगळं असणारं व्यवसायाचं सामान घेऊन चर्चकडे आला. आधी चर्च केलं, मग गेला. त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे. आता दुपार झाली, दुपारी गेल्यानंतर मला आता कुठं जागा भेटेल व्यवसाय लावायला, कारण आठवडे बाजारात जागा भेटली पाहिजे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला एक चांगली जागा दिसली. त्याने शेजारच्या माणसाला विचारलं, इथं कोण बसलंय का? तो म्हणला, कोणच नाही, सकाळपासून जागा रिकामीच आहे. ह्याने आपलं दुकान लावलं आणि संध्याकाळी तिवारी पाळक साहेबांना येऊन भेटला आणि म्हणताना म्हणाला, पाळक साहेब, दिवसभरात सकाळी बसल्यापासून संध्याकाळपर्यंत जेवढा माझा व्यवसाय होत नाही तेवढाच पहिली वेळ देवाला दिली आणि माझा व्यवसाय झाला. हे रोजच्या व्यवसायाचं आहे. कार्ल लुईस माहित आहे? कार्ल लुईस माहित आहे का? कोण? रनर, ऑलिम्पिक मध्ये धावणारा कार्ल लुईस. ह्या कार्ल लुईसची ज्यावेळेस टर्न आली, हा धार्मिक माणूस, देवावरती विश्वास ठेवणारा, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, 4 वर्ष याने आपल्या स्वतःला यासाठी तयार केलं की 100 मीटरच्या असणाऱ्या रेसमध्ये धावावं आणि स्वतःला बक्षीस प्राप्त करावं. आणि तो 4 वर्ष स्वतःला त्याचं खाणं, पिणं, झोपणं, एक्सरसाइज, रनिंग
सगळं तो करत होता. आणि ज्या वर्षी तो ऑलिम्पिकला आल्यानंतर त्या वर्षी त्याची असणारी 100 मीटरची रेस ही रविवारी लागली. आणि त्याने सांगताना सांगितलं, मी काय पळणार नाही, कारण की रविवारचा दिवस हा माझ्या प्रभूचा आहे, रविवारचा दिवस हा माझ्या भक्तीचा आहे, रविवारचा दिवस हा माझ्या प्रभूने त्याच्यासाठी मला अपॉइंटमेंट दिलेला दिवस आहे, आणि म्हणून पळणार नाही. त्याचा असणारा कोच, त्याच्या असणारे मेडिकल डॉक्टर, त्याच्या असणारे काउन्सिलर सगळे म्हणले, तुझा निर्णय चुकत आहे. तो म्हणाला, नाही, देवापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ असं काही नाही. मला देवाला वेळ द्यायची दिली पाहिजे, कारण की माझी गोष्टी आहे, देवाने मला हे जीवन दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस हा असणारा कार्ल लुईस त्याने 100 मीटर, त्यावेळेस त्याच्याशी खूप चर्चा झाली. आणि मग त्याने दुसरं ऍप्लिकेशन भरलं, मी 400 मीटरला पाळणार आहे. 400 मीटर त्याचे असणारे ट्रेनर म्हणताना म्हणाले, अरे 100 मीटरला तू 4 वर्ष तयार केलंस, 400 मीटरला कसा जिंकशील? तुझ्यापेक्षा दुसरे लोक आहेत की ज्याने स्वतःला 400 मीटर साठी तयार केलंय. तो म्हणाला, ते काही असो, आता ऑलिम्पिकला आलेलो आहे तर 400 मीटरची धाव धावल्याशिवाय मी जाणार नाही. आणि मग रेसला उभा राहिल्यानंतर गोष्टी सुरू झाल्या आणि रेस सुरू झाली. त्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, त्याला पळू लागला. आणि 400 मीटरच्या रेसमध्ये पळत असताना कार्ल लुईसच्या असणाऱ्या बुटाची शूलेस उघडली गेली. आणि तरी कार्ल लुईस पळत गेला. आणि कार्ल लुईस पहिला 400 मीटरच्या डॅश मध्ये आला. 400 मीटरची त्यांनी स्पर्धा जिंकली. आणि जिंकल्यानंतर ते कॅमेरामॅन जो कार्ल लुईस आहे त्या बहुतेकांनी लक्ष केंद्रित केलं की कार्ल लुईसची लेस सुटलेली आहे, त्या लेसवरती फोकस केलं. आता ह्याच्या पायाखाली लेस येते का, आता हा पडतो का, हा जिंकेल का? पण त्याने स्पर्धा जिंकली. आणि स्पर्धा जिंकल्यानंतर कार्ल लुईस म्हणताना म्हणाला, मी देवासाठी 100 मीटर दिले, रविवार होता म्हणून, आणि देवाने मला 400 मीटरचं बक्षीस दिलं, हे 100 मीटर पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या दिवशी तो पळत असताना पायामध्ये पॉवर कंपनीचा शूज घातलेला होता. हा पॉवर कंपनीचा बूट घालून पळत होता. आणि त्या असणाऱ्या टेलिव्हिजन वरती तो कॅमेरा सारखा त्याच्या पायावर होता. आणि पॉवर कंपनीच्या असणाऱ्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीने आणि त्यांच्या असणारे सीओ एकत्र झाले, ते म्हणले, लेट अस यूज दिस. आणि त्या कंपनीने कार्ल लुईसला त्यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडलं. त्याच्या आयुष्यामध्ये कार्ल लुईसला जेवढे पैसे मिळाले नाही तेवढे त्यावेळेस पॉवर कंपनीने दिले. आणि इतकंच नव्हे, पॉवर कंपनीने जाहिरात करत असताना त्यावेळेस जाहिरात केली, आमच्या बुटाची लेस जरी सुटली तरी मनुष्य 400 मीटर मध्ये पहिला येऊ शकतो, इतका आमचा बूट परफेक्ट आहे. आम्ही प्रत्येक जे आम्हाला दिले त्यासाठी आम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे. प्रिय बंधू भगिनी, म्हणून तो म्हणतो सदुपयोग करा. ग्रीक शब्द जो आहे ना, एक्सागोराझो, हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे विकत घेणे. सदुपयोग करणे म्हणजे विकत घेणे. विकत घेतलेल्या वस्तू आपण फेकून देतोय ना, घेतला विकत, दिला फेकून, काय गरज आहे त्याची? आम्ही सदुपयोग करायचा म्हणजे आम्ही ह्या वेळेला विकत घेतल्यासारखं, ह्याला आम्ही किंमत दिलेली आहे, याप्रमाणे पाहायला पाहिजे, याकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे, याकडे गोष्टी दिली पाहिजे. आमचा दृष्टिकोन हा असायला पाहिजे की ह्याचा परिपूर्णपणे उपयोग मी करणं गरजेचं आहे. घरामध्ये एखादं शर्ट येतं, एखादं टी शर्ट येतं, ती व्यक्ती टी शर्ट घालते, मुलगा टी शर्ट घालतो, मुलाने टी शर्ट घालून झाल्यानंतर मग ते टी शर्ट जरा आता थोडं खराब झाल्यानंतर ते टी शर्ट जे आहे ना ते मग घरामध्ये थोडंसं स्वच्छतेसाठी वापरलं जातं. स्वच्छतेसाठी वापरलं गेल्यानंतर त्यात आता काय राहिलेलं नसतं. मग ते घरामध्ये जी बाई घर पुसायली येते ना तिच्याकडे दिलं जातं. पार संपलं तरी आपण घेतो. ऊसवाल्याकडे जाऊन बघा, जो ऊसाचा रस देतो तो पहिला ऊस टाकतो, दुसरा टाकतो, तेवढ्याच ऊसातून आलं पाहिजे, पार त्या ऊसातून स्वतः पडूपर्यंत त्या मशीन मध्ये टाकतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने जे 24 तास दिलेले आहेत रोजचे, त्यांचा आम्ही असाच उपयोग केला पाहिजे की जो 100% त्यातून रिझल्ट यायला हवा. त्याला म्हटलेलं विकत घेणे. दुसरा हे आहे शब्द, दुसऱ्या ग्रीक ह्या शब्दाचा असणारा दुसरा अर्थ आहे नुकसान वाचवणे. म्हणजे पहिलं विकत घेणे, नुकसान वाचवणे. जर आमची एखादी वेळ एके ठिकाणी आम्ही काही गोष्टी करत आहोत म्हणून जर त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, आत्मिक जीवनात, अनंतकालिक जीवनासाठी जर माझं नुकसान होणार असेल तर देवाकडे पश्चाताप करून आम्ही त्या जीवनाकडे असं पाहायला पाहिजे की यातून माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद कसे भेटतील. कारण प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या वेळेचा हिशोब मला द्यायचा आहे, तुमच्या वेळेचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे. माझ्यासाठी दुसऱ्याने हिशोब देऊ शकत नाही. देव म्हणेल, मी तुला सज्ञान दिलं होतं, ज्ञान दिलं होतं, तू तिथं बसायला नको होतं, तू त्या गोष्टी करायला नको होत्या. म्हणून नुकसान वाचवणे. आणि तिसरी गोष्ट आहे त्याचा पूर्ण उपयोग करणे. देवाने जेव्हा आम्हाला वेळ दिलेली आहे,
त्याचा आम्ही पूर्ण उपयोग करणं गरजेचं आहे. ह्याचा दुसरा अर्थ आहे सदुपयोग करणं, म्हणजे आम्ही वेळेचा दुरुपयोग करू शकत नाही, कारण ती देवाने आम्हाला दिलेली आहे. आम्ही कोणीही इतके लायक नव्हतो की आजचे 24 तास किंवा आजचा दिवस, जर एखादा मरण पावला कोणी पण माझ्या सहित, तर 24 तास भेटणार नाही. आम्हाला जी वेळ आहे ती वेळ जी आहे ती आम्ही प्राप्त करू शकत नव्हतो, की ज्याविषयी यिर्मया लिहित असताना विलाप गीतामध्ये म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही, देवा ही तुझी दया आणि कृपा आणि करुणा आहे. आजचा दिवस देवाच्या कृपेविषयी मिळाला आहे. आणि तो संत, तो यिर्मया लिहिताना असं म्हणतो, तुझी दया आमच्यावर दररोज नवीन होते. म्हणून आमच्यापैकी कोणामध्ये ही गोष्ट ही नाही की बाबा की आम्ही हे दिवस मिळवलेला आहे. जगामध्ये पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं आयुष्यमान वाढवण्याची सुरुवात केली आणि त्या अर्ध्यावरती मरण पावले. त्यामुळं आम्ही वेळ वाया घालू शकत नाही. आम्ही शोधायला पाहिजे कशामुळे माझा वेळेचा दुरुपयोग होतो. सध्या सायकोलॉजिस्ट जगाला हे सांगत आहेत, आणि त्याच्या संगती जे सोशॉलॉजिस्ट आहेत ते पण, सकाळी उठल्यानंतर तासभर मोबाईल पासून दूर राहा. तासभर मोबाईल पासून दूर राहा, सध्या ते सांगत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मग त्या तासाभरात करायचं काय? त्यांनी गणित मांडले. त्या गणितात त्यांनी सांगितलं मेडिटेशन करा, 1/3 मेडिटेशन करा, 1/3 एक्सरसाइज करा, आणि 1/3 थोडंसं स्वतःसाठी, म्हणजे स्वतःच्या जीवनासाठी ह्या दिवसात काय करायचंय त्याविषयी प्लॅनिंग करा. उठसूट मला वाटलं सकाळी 10 वाजता आता उठून जावं मी बिगवन चौकात, नाही, मला कशासाठी जायचं हे मी ठरवायला पाहिजे. सकाळी रविवारी चर्चला येताना कोणते कपडे घालायचे हे शुक्रवारी शनिवारीच ठरवायला पाहिजे. नाहीतर सकाळी उठल्यानंतर आम्हाला शर्ट भेटतंय तर पॅन्ट भेटत नाही, पट्टा भेटला तर रुमाल भेटत नाही, बूट घेतला तर सॉक्स भेटत नाही. बहिणींनो, तुमचं तर खूप काय लवाजमा असतोय है ना. शनिवारीच तयार केला पाहिजे. सकाळी रविवारी मला देवाला भेटायला जायचं, मी तयार करून ठेवलं पाहिजे. देवाला जे हाताला आलं ते घालून यायचं नाही. रविवारी चर्चला येताना मी रविवारी देवाला किती दान देणार आहे हे मी महिन्याच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या सुरुवातीला ठरवायला पाहिजे. आमान धपक्या काम करायला नको. आलंय समोर दानपात्र, घातला खिशात, जे आलंय ते टाकलं. देवाला सिस्टमॅटिक देणारे लोक आवडतात. देवाला आम्ही सिस्टमॅटिक द्यायला शिकायला पाहिजे. आम्ही त्याचा उपयोग करायला शिकायला पाहिजे की आम्ही येत असताना आम्ही काय करायचं. ही वेळ देवाची, ह्याच्याशिवाय दुसरीकडे सांगा. मागच्या आठवड्यामध्ये मला एका व्यक्तीला भेटायचं होतं शुक्रवारी. मुसलमान व्यक्ती आहे. त्याला भेटत असताना त्याला भेटायला मी गेलो, आणि त्याला भेटायला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या मुलाने सांगताना सांगितलं, मम्मी नाहीये या ठिकाणी, पप्पा नाहीये या ठिकाणी, कारण की ते तुम्ही थोडंसं 1 तासाने येता का, कारण मी 12:45 गेलो होतो. 1 तासानंतर ज्यावेळेस फोन केला त्याने सांगितलं, आज शुक्रवार आहे ना, शुक्रवारी दुपारची आमची 1ची महत्वाची नमाज असते. आम्ही म्हणतो काय झालं तरी चालेल, देवाला सोडलं तरी चालेल, पण आमची चर्चा महत्वाची, आमच्या गोष्टी महत्वाच्या. आम्ही जातो, 2 जणांना संगती घेऊन जातो, आणि त्याच्यामुळे आम्हाला आशीर्वाद भेटत नाहीत. कारण ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवलोय तो आशीर्वाद देणार आहे. आमची वेळ कुठं जाती? आमचा दुरुपयोग होता. आमचे मोबाईल दुरुपयोग करताय का? गेम्स, मोबाईलवरती खेळणारे गेम्स, प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही तासनतास घालवत आहोत. आमची वेळ त्याच्यामुळे मारून जात आहे तासनतास. एका तरुण व्यक्तीशी बोलत होतो, म्हटलं, पास्टर, आय डोंट कम आउट ऑफ माय रूम. म्हटलं काय करतो? काय नाही, मी माझ्या टॅबवरती आहे ना OTT लावतो. एक फर्स्ट सीझन लावणार, फर्स्ट एपिसोड, सेकंड एपिसोड, थर्ड एपिसोड. पास्टर, मी एका 2 दिवसामध्ये 70 एपिसोड पाहतो. माझ्या बिछाण्यातून बाहेर येत नाही. आमची वेळ, आमच्या गेम्स, आमच्या OTT, आमचं टेलिव्हिजन, आमचं एंटरटेनमेंट जे आहे, माणसाच्या जीवनात एंटरटेनमेंट असायला हवं, पण ते एंटरटेनमेंट आमची देव होऊ नये आणि आम्ही त्याची मूर्ती पूजा करू नये. आमचे गेम्स आमची वेळ घालवत आहे का? प्रिय बंधू भगिनींनो, असं काम केलं पाहिजे की ज्याद्वारे मला लाभ होईल आणि अनंतकालिक जीवनासाठी त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळेल, त्याच्यामध्ये काहीतरी टाकलं जाईल. कधी कधी आम्ही चर्चमध्ये बसल्यानंतर पण गेम खेळतो. आलोय कोणाला भेटायला? देवाला. कुठल्या देवाला? जिवंत देवाला. जो जिवंत देव सगळ्यांकडे पाहतो, जो जिवंत देव सगळ्यांकडे लक्ष लावतो, जो जिवंत देव स्वर्गात बसून पाहतो माणूस कशासाठी आलाय. आणि आल्यानंतर आम्ही चर्चमध्ये बसलोय, देह चर्चमध्ये आहे आणि लक्ष दुसरीकडे आहे, मोबाईल मध्ये चाललंय ते आपला.
कॅन्डी क्रश, कुंक कुक कुक, हिरवी कांडी, पिवळी कांडी, लाल कांडी, गोल निवळ चालूच आहे. आणि मग आम्ही सांगतो आता 100 स्टेज पूर्ण केल्या. अहो आम्ही देवाची वेळ चुरली चर्चमध्ये बसून. म्हणून मी गेले अनेक दिवस सांगताना सांगतोय, आम्ही कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही कामच केलं पाहिजे. आमचं काम ह्याची साक्ष दिली पाहिजे की ह्या ख्रिस्ती माणूस आहे. कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर जर आम्ही सुवार्थ सांगत असो तर आम्ही लबाड आहोत. कारण की आम्हाला तिथं सुवार्थ सांगण्यासाठी नाही बोलवलं वर्बली, आमचं जीवन सुवार्थ झालं पाहिजे. आज ख्रिस्ती लोकांविषयी बाहेरचं जग प्रश्न निर्माण करत आहे. हे लोक कामाला येतात, आम्ही पगार देतो आणि हे यांची सुवार्थ सांगतात. अहो आमचं जीवन सांगायला पाहिजे, हा ख्रिस्ती आहे. आमच्या जीवनाकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे हा माणूस खरंच सेवा करतो. आमच्या जीवनाकडे लोकांनी पाहायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो, ज्या वेळेस आम्ही देवाचं काम करत नाही त्यावेळेस काय घडतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यांचा खून झाला, कोण, जॉन एफ केनेडीच्या वेळेसचा किस्सा आहे. जॉन एफ केनेडीचा खून झाला त्यावेळेस त्या चर्चची सिस्टम होती. आणि सिस्टम हे होतं, प्रत्येक माणसाने दिवसभरातले 2-2 तास वाटून घेतले होते. सकाळपासून 2 तास येऊन बसायचं आणि जायचं. एका माणसाची वेळ होती दुपारी 2 ते 4. त्या वेळेत तो जेव्हा जेव्हा बसायचा कोणी आलं नव्हतं. आणि त्या दिवशी बसल्यानंतर म्हणला, काय ही गोळाबिरीज आहे, ही वेळ मला का भेटली, ह्या वेळेत कोणी येत नाही. आणि त्याने चर्च उघडं ठेवलं आणि तो घरी निघून गेला. आणि त्या दिवशी दुपारी 2 ते 4च्या वेळेमध्ये एक माणूस आला, चर्चमध्ये सगळीकडे फिरला, लोकांना बघितलं, लोकांकडे लक्ष लावलं. त्याला एकही माणूस भेटाना, सगळे पिऊस रिकामी दिसत राहिले, कुणी त्याच्याशी बोलायला भेटाना. आणि हा माणूस निघून गेला. आणि निघून गेला त्याच्यानंतर त्याने जॉन एफ केनेडीचा खून केला. आणि त्या माणसाने सांगताना सांगितलं, त्या दिवशी चर्चमध्ये जर मला कोणी भेटलं असतं तर यदा कदाचित मी या विचारापासून परावृत्त झालो असतो. आम्ही कधी कधी आमच्या कामाची चोरी करतो. मी वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आणि ते लोक म्हणले, पास्टर काही लोकांचं कामाचं सिस्टम निराळ आहे. सुशील संगती पण बोललो, ते म्हणले आपले लोक येतात पाळक साहेब 9 वाजता, मग आल्यानंतर तर साहेब थांबा, मग डबा उघडतो साहेब, म्हणजे आलेला माणूस डबा, मग डबा खातो, कामाला सुरुवात करतो 11 वाजता, बरोबर 1 वाजता लंच ब्रेक, 1चा लंच ब्रेक 2:30-3 पर्यंत, त्याच्यानंतर पुढे 2 तास काम करतो, 5 झाले सगळं धुवाधुवी करतो की निघाला आपल्या घरी. येशू ख्रिस्त म्हणतो, जो तुला म्हणतो 1 कोस चाल, त्याला म्हणा 2 कोस चालू का. 1 मैलाला विनंती करतो. येशू ख्रिस्त म्हणतो, नियमानुसार तुला ही गोष्ट करणं गरजेची की तुला 1 मैल जायचंय. कारण रोमी लोकांचा नियम होता, रोमी लोकांच्या शिवाय दुसरा कोणताही माणूस असेल तर रोमी सोल्जरचं जड ओझं घेऊन त्यांनी प्रवास करायचा 1 मैलापर्यंत, हा नियम आहे. आणि येशू म्हणतो, तो आता 1 मैलाच्या संपायला आला ना, त्याला म्हणायचा पुढचा मैल येऊ का, म्हणजे मगाशी केलं नियमामुळं, आता करतोय ते प्रीती आणि देवाच्या करुणेमुळं. आमचं कशामुळं आमची असणारी वेळ वाया जाते, आमचा असणारा आळस. जगामध्ये लोक आहेत, सगळ्यांना मगाशी मी सुरुवात केली 24 तास मिळालेले आहेत. जगामध्ये लोकांनी ह्या 24 तासाच्या 28 तास 30 तास केलेले आहेत. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात ना आम्ही 24 तास काम करतो, त्यांच्यापेक्षा 28 आणि 30 तास काम करणारे लोक श्रेष्ठ आहेत. त्यांनी आपली झोप 4 तासावर आणली, 3 तासावर आणली, 5 तासावर आणली आणि इकडचे तास तिकडे टाकले आणि ते काम करत राहिले. असे लोक आहेत. आमचा आळस मोठा शत्रू आहे आणि आळसासारखं भयंकर पाप नाही जगामध्ये. नीतिसूत्रच्या पुस्तकात आळसाविषयी लिहिलं, आळशी माणूस आपल्या बिछाण्यावर पडतो. ज्याप्रमाणे दरवाजा बिजागरीवर फिरतो त्याप्रमाणे तो आपल्या बिछाण्यावर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जातो. तो म्हणतो बाहेर सिंह आहे, बिछाण्यातच सिंह दिसलेला, याला म्हणतो आपण डे ड्रीमिंग. हिंदीतला शब्द फार सुंदर आहे मराठीपेक्षा. हवाई महल बनाना, म्हणजे बसल्या बसल्यास आम्ही विचार करायचा बाहेर सिंह आलाय, बाहेर धोका आहे, बाहेर अमुक आहे, बाहेर तमुक आहे, म्हणून मी घरात सुरक्षित आहे. घरात पण सुरक्षित नाही, घर पडलं तर करशील काय. आमचा लेझिनेस, आमचा असणारा आळस हे मोठं पाप आहे. त्याच्यामुळे जर आमचा दुरुपयोग होत असेल, प्रिय बंधू भगिनी, देवाने आम्हाला जे दिलेलं आहे त्याचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे. म्हणून परमेश्वर आदामाला म्हणता, आदामा तुझ्यासाठी मी सगळं केलंय, हे सगळं तू खाऊ शकतोस, फक्त मध्यभागी असणाऱ्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू
खाऊ नको. सगळं आदामासाठी तयार करते एक झाड सोडून. आणि आदामाने जे खायचं नाही ते आणि त्याच्या स्त्रीने खाल्लं. प्रिय बंधू भगिनींनो, आमची वेळ कोणासाठी देतो? आमच्या वेळेचा सदुपयोग करत असताना सर्वात पहिली महत्वाची चांगली गोष्ट कोणासंगती सदुपयोग होतो? देवासंगती वेळ देणं, देवासंगती बोलणं, देवाचं ऐकणं, देवासंगती आपलं नातं प्रस्थापित करणं आणि हे नातं रोज जिवंत ठेवणं, रोज देवाशी बोलणं आणि रोज बायबलचं ऐकणं किंवा बायबल वाचणं. आपल्या आत्मिक जीवनासाठी देवाच्या वचनातून पोषक आहार मिळवणं, यासाठी की ह्या जगामध्ये आम्ही स्थिर उभा राहावं. प्रिय बंधू, माझं आणि देवाचं नातं जे आहे हे महत्वपूर्ण आहे, की ज्या नात्याकडे आम्ही पाहत असताना पाहतो ते सगळ्यात चांगली वेळ आहे की ज्या जगामध्ये आम्ही कोणाशी बोललो नाही तर पहिलं देवाशी बोलायला शिकायला पाहिजे. ज्या जगाचं ऐकण्याच्या अगोदर देवाचं ऐकायला पाहिजे, देवासंगती वेळ घालवायला पाहिजे. दुसरी महत्वाची, देवाने जे आम्हाला स्वतःचं कुटुंब दिलेलं आहे त्या कुटुंबासंगती वेळ घालवणं. एका मुलाने आई वडिलांविषयी मोठी तक्रार केली. मोठा झाला होता आणि मोठा झाल्यानंतर तो वडील म्हणले, आम्ही तुला काय कमी पडू दिलं? तो म्हणला, वेळ, तुमची सहभागिता. ते म्हणले, आम्ही तुझ्यासाठीच पळत होतो. तो म्हणला, मी कधी पैसे मागितले? मी तुमची सहभागिता मागितली, मी तुमची वेळ मागितली, ती तुम्ही मला कधीच दिलं नाही. दोघं बाहेर जायचे. पॉवर अँड प्रेज नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातली एक जे उदाहरण आहे ते फार कठीण आहे. त्या उदाहरणामध्ये लिहिलं आहे की जो मुलगा आहे त्या मुलाच्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मरण पावले होते. आणि त्या मुलाला विचारलं, तुझ्या जीवनातला सर्वात चांगला आनंदाचा दिवस कोणता? तो म्हणला, ज्या दिवशी माझे आई वडील मरण पावले तो दिवस. ज्या कुटुंबामध्ये लेकरं, वडील आणि आई घरातून बाहेर जाण्याची वेळ बघतात किंवा वाट पाहत असतात, ते कुटुंब चांगलं आदर्श कुटुंब नाही. कुटुंब आदर्श ज्या कुटुंबामध्ये लेकरं आपल्या आई वडिलांची घरी वाट पाहतात, त्यांना असं वाटतं वडिलांनी घरी थांबावं, आमच्याशी बोलावं, वेळ द्यावा, नुसतं दिसावं घरामध्ये. जगात एक सिस्टम आहे. आई जी आहे पटकन फोन उचलून फोन करते, ती तिचं प्रीती दर्शवण्याचं चिन्ह आहे. वडील फोन करत नाहीत, पण ते फोन करत नाहीत, त्याच्या लेकरावर विश्वास आहे, ते त्याचं प्रीती करण्याचं दर्शक आहे. फार कमी वडील फोन करतात रोज, परंतु रोज आई बोलते, वडील कधीतरी बोलतात, पण त्याचं ते प्रीती करण्याचं दर्शक आहे. आमच्या स्वतःसाठी वेळ जर आम्ही दिली तर फार महत्वाचं आहे. आम्ही हे समजायला पाहिजे, माझ्या कशासाठी वेळ पाहिले. आम्हाला हेच माहित नाही आम्हाला कशासाठी वेळ पाहिजे. आम्ही शोधायला पाहिजे, माझ्या कोणत्या जीवनासाठी वेळ पाहिजे रे, माझ्या जीवनातल्या कुठल्या भागाला वेळ हवे. सायकोलॉजी सध्या सांगत आहे, स्वतःला 6 महिने जगापासून विभक्त करा, बाजूला जा, नवीन गोष्टी शिका, आणि ज्यावेळेस जगात येताल तुम्ही एक राजा म्हणून ती गोष्ट घेऊन येताल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. नवीन सिस्टम सध्या जगामध्ये येऊ घातलंय. आपल्याला स्वतःला वेळ द्या, कारण स्वतःला वेळ देणारे लोक हे जग बदलणारे लोक आहेत. सध्या ऑलिम्पिक मध्ये एक माणूस पळतो, कोण आहे? 100 मीटर मध्ये पहिला नंबर येतो. हुसेन बोल्ट हा माणूस स्वतःला 4 वर्ष देतो. 4 वर्ष काय खायचं, काय खायचं नाही, किती खायचं नाही, काय प्यायचं नाही, शरीराला किती एक्सरसाइज करायची, किती करायची नाही, किती अभ्यास करायचा, किती करायचं नाही, किती झोप घ्यायची नाही, सोशल लाईफ किती जगायचं नाही, मेडिकली मी काय केलं पाहिजे, सायंटिफिकली मी काय केलं पाहिजे. 4 वर्ष हा माणूस ह्या सगळ्या गोष्टी करतो, रोज प्रॅक्टिस करतो. किती वेळासाठी? ऑलिम्पिक मधल्या 1 मिनिटापेक्षा कमी सेकंद धावण्यासाठी. तो 1 मिनिटही धावत नाही, 37 सेकंद, 48 सेकंद, 56 सेकंद असं करत तो स्वतःचेच रेकॉर्ड स्वतः मोडत आहे. आम्हाला देवाने दिलेल्या वेळेसाठी आम्ही माझ्या स्वतःला कुठं गरज आहे? नाहीतर पडो झडो माल वाढो, रोजचा दिवस चाललेलाच आहे. गार्बेज घेऊन जीवन जगतच आहोत. गार्बेज म्हणजे कचरा घेऊन जीवन जगतच आहोत. आणि कचरा आम्हाला इतका झालेला आहे की त्या कचऱ्यानुसार आता आम्ही कचरा दिसू लागलेलो आहोत. यदा कदाचित थोड्या दिवसांनी आम्ही आमच्या स्वतःच्या हातानेच आमच्या कपाळावर नाव लिहायला बसलेलो आहे, आम्ही गार्बेज बॅग. इतकी भयंकर अवस्था झालेली आहे. जे आवडत नाही, जे आमच्या स्वतःला आवडत नाही तेही आम्ही करतो.
आमच्या प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती निरळ्या आहेत ना. एखाद्याने आम्हाला दिलं बळजबरीनं, खा हेच खाऊ का, नाही का, नाही खात बाबा मी, संपलं. जर आमची चॉईस आहे तर आमच्या जीवनाविषयी चॉईस असायला. पुढे येऊयात. तो म्हणतो आम्ही बदलणारे लोक असायला पाहिजे, तर वेळेचा सदुपयोग. आता पुढे तो कारण दिवस वाईट आहेत. फक्त इथं लिहिलं नाही, पवित्र शास्त्रामध्ये गळती करासपत्र 1 अध्याय 14 वचन 4 वचन सांगतं कारण दिवस वाईट आहेत. उपदेशकाचं पुस्तक 11 अध्याय 2 वचन सांगतं कारण दिवस वाईट आहेत. योहान कृष्ण वर्तमान 16-33 वचन सांगतं दिवस वाईट आहेत परंतु मी जगाला जिंकलेला येशू म्हणतो. आमोसाचं पुस्तक 5 अध्याय 13 वचन सांगतं दिवस वाईट आहेत. स्तोत्र संहिता 49:5 सांगतं दिवस वाईट आहेत. त्याच्यानंतर स्तोत्र 94:13 सांगतं दिवस वाईट आहेत. त्याच्यानंतर उपदेशक 12:1 सांगतं दिवस वाईट आहेत. त्याच्यानंतर मत्तई 6:34 सांगतं दिवस वाईट आहेत. आणि जो शास्त्रपाठ आम्ही वाचला त्याचे दुसरे पत्र 6 असतो शेवटच्या काळी कठीण दिवस येतील वाईट आहेत. आणि तो म्हणतो का दिवस कठीण येतील हे तू समजून घे. का म्हणतो? कारण की कुठल्या दिवसाला कठीण म्हटलेला आहे तर तो म्हणतो कारण माणसे कोणामुळे दिवस कठीण झाले, वाईट झाले, कठीण झालेत, तर तो म्हणतो माणसे माणसांकडे हिशोब करून. संत पावलाला देवाच्या आत्म्याने सांगितलं ही लिस्टली, त्याच्यामुळे दिवस वाईट होतात. आणि यामुळे जर आमचा दिवस वाईट होत असेल तर त्यापासून थोडं बाजूला उभा राहिलेलं कधी पण बरं. आणि तो म्हणतो काय आहे, माणसे स्वार्थी, जिथं स्वार्थ आहे तिथं दिवस वाईट होईल. धनलोभी, नुसतं धन मिळवलं, माझं माझं, तुझं तुझं, माझं दुसऱ्याचं माझं, देवाचं माझं, सगळ्यांचंच माझं. धनलोभी. पुढे तो म्हणतो बडाईखोर, खूप बडाई मारायची गोष्टींची. माहित तर एवढंच असतंय, माहित तर एवढंच असतं, परंतु आम्ही बडाई एवढी मारायची की खूप मारायची. पुढे तो गर्व असणे. गर्व असणं जे आहे ते कठीणता आहे. आणि गर्वाचं घर नेहमी काय असतं, खाली असतं. निंदक, जिथं निंदा आहे तिथं वेळ वाया जाते. निंदेने कुणीही बदलत नाही. उदाहरणार्थ जर समजा माझी निंदा केली जात आहे तर मी बदलेल का? पण मला डायरेक्ट येऊन सांगितलं तर मी बदलू शकतो ना. निंदा केल्यामुळं आम्ही आमच्या डोक्यावरती जास्त पाप लादून घेत आहोत. निंदक, आई बापास न मानणारी कठीण पिढी शेवटच्या काळात जन्मल. आई बापाला मानणार नाही. काय लेकरांचं म्हणणं सध्या जगामध्ये, तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं? अहो हा प्रश्न आई वडिलांना नाही, देवाला विचारायला पाहिजे. देवा तू काय ह्या जगात पाठव? देवाने म्हटलं पाहिजे आत्ताच मारतो. आई बापास न मानणारी, आई बापाचा सन्मान न करणारी, इफिस्करास पत्र 6 अध्यायात म्हणलेलं आहे तू आपला बाप व आपल्या यांचा सन्मान कर, कारण की अभिवचन असलेली पहिली आज्ञा आहे तू दीर्घायुष्य होईल आणि तुझे कल्याण होईल. ज्यांनी आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं त्या लोकांना आणि सन्मान करतात. देव त्यांना दीर्घायुष्य देतो आणि त्यांचं कल्याण करतो. परंतु जगाची अवस्था बिकट होऊ लागली. ज्याला पेन्शन आहे त्यालाही लोक सांभाळत नाहीत. पेन्शन घेऊन त्याला हाकलून देतात. त्याच्यामुळे पेन्शनर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. पेन्शन आहे, माझ्या आईला 10 वेळेस मी सांगितलं. रेल्वेच्या लोकांना आणि गव्हर्नमेंटच्या लोकांना फार अप्रूप असतो पेन्शन आहे. पेन्शनवरती लोक जगत नाहीत आणि पेन्शन तुम्हाला वृद्ध काळामध्ये साथ देऊ शकत नाही. देवाची कृपा आम्हाला साथ देते. देवाचं संरक्षण आम्हाला रक्षण करतं. आमचं लग्न व्हायच्या वेळेस हिला विचारलं, दीपक तुमच्या बहिणीला कशाला पाळका संगती लग्न करते? म्हटलं नको करू, पाळकाला कुठं काय असते ना, पेन्शन नसते न काय नसते. गेल्या इतक्या वर्षात देवाने कधी सोडलं नाही आम्हाला. पाळकाला पेन्शन नसते कारण की शास्त्र सांगतं, लेवीच्या नियमशास्त्रामध्ये लेवी वंशाला मी इतरांसोबत तुला जमीन देणार नाही कारण की मी तुझा वाटा आहे. इतरांना मी काय दिलेत? सेविंग अकाउंट दिलं, करंट अकाउंट दिलं, FD दिली, RD दिली, त्याच्यानंतर शेअर्स दिले, त्याच्यानंतर परत बोलतो साहेब टाका. देव काय म्हणतो माहितीये का? देव सांगत असताना म्हणतो लोकांना देवाने इतरांना काय दिलं माहितीये का? FD दिली, RD दिली, सेविंग अकाउंट दिलं, करंट अकाउंट दिलं, शेअर्स दिले,
इक्विटी दिली, त्याच्यानंतर डिव्हिडंड दिला, त्याच्यानंतर देवाने बॅलन्स शीट दिली, घरदारं दिली, गाड्या दिल्या, सगळं दिलं. हे सगळं जे आहे ना, हे असणाऱ्या धन दौलतीचा एक एक भाग आहे. पण परमेश्वर म्हणतो लेवी लोकांना, याजक लोकांना, मी तुमचा वाटा आहे. देव म्हणतो मी बाकीच्यांना विभागून दिलं, परंतु मी अख्खी बँक तुमची आहे. जर बँकच आपली आहे म्हटल्यानंतर काय फरक आहे हो, बरोबर आहे की नाही? देव म्हणतो मी बँक तुमची आहे, आणि आमचा देव देवाच्या लेकरांकडे असंच पाहतो. दिवस वाईट आहेत. लोक या ठिकाणी गर्विष्ठ, आई बापास न मानणारी झाली. कोणी आई बापाला मानायचं म्हणजे पहिला विचार करतो, अरे ह्या व्यक्तीला सांभाळायला न्यायचंय म्हणजे एका व्यक्तीच्या माग 5,000 रुपयाचा खर्च. मागच्या वेळेस मी उदाहरण सांगितलं, एका माणसाला आई आणि वडील दोघांना नेलं परदेशामध्ये, आणि त्या अंकल मला पुण्यात दिसले. म्हणले कसं काय इथं पुण्या अमेरिकेला गेले तर मुलाकडं, पालक साहेब इथंच आहे. मी परत निघून आलो. आंटी कुठे आहे? आंटी तिकडच आहे. म्हटले तिथं गेल्यानंतर तिथं घरात काम करणाऱ्यांच्या खूप पगार द्यावा लागतो, म्हणून माझी बायको मी त्यांचे जसं काय घरातले नोकरदार झालो होतो. मला पटलं नाही म्हणून मी निघून आलो. कठीण आहे अवस्था, आई बापास न मानणारे. पुढं उपकार न स्मरणारी सध्याची पिढी म्हणते त्यांचं काम होतं म्हणून त्यांनी केलं. त्यांनी आम्हाला जन्माला घातलं म्हणून केलं, त्या माणसाने काम केलं त्याचं काम होतं म्हणून केलं. उपकार न मानणारी. पुढं अपवित्र. जगामध्ये सध्या इथिकली जग सध्या खूप स्पीडली खाली येत आहे. जर जगात आम्ही पाहिलं, इथिक्स नावाची गोष्ट कठीणतेमध्ये बदलत आहे. ज्याला जे वाटतं ते त्याचं इथिक्स होत असताना दिसत आहे. पुढे तो असं म्हणतं, ममताहीन, शांततादिशी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाणी फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी. हे आता धार्मिक आलं. सुभक्तीचे बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी. भक्तीला तर येतो, भक्तीमध्ये तर बसतो, परंतु देवाच्या भक्तीच्या द्वारे आमच्या आत्म्याचं पुनर्जीवन होतं. आम्हाला संतगणांची सहभागिता लागते, आम्हाला देवाची कृपा भेटते, आम्हाला देवाचं मार्गदर्शन भेटतं, देव आमच्याशी बोलतो, देव आम्हाला आमच्या गोष्टी दाखवतो. याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग आम्ही फक्त कशासाठी येतो तर एक टाइमपास व्हावा, वेळ जावा, आणि आपल्यासारखे चर्च असेल तिथं हाजरी लागावी म्हणून लोक येतात. मला एकाने विचारलं, पाळक साहेब हाजरीचा मुद्दा कधीच गेलाय? म्हणलं त्या दिवशी कोर्टात असताना हात वर करून सांगितलं असतं, साहेब हाजरी नाहीये, हे प्रभोजना संगती निगडीत आहे. प्रभोजन म्हणजे काय माहितीये का? येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तो पुरला गेला, तो पुनरुत्थित गेला झाला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक म्हणून भाकर, आणि येशूने जे रक्त आमच्या पापक्षालनासाठी सांडलेलं आहे त्याचं दर्शक म्हणून हे प्याला आम्ही घेत आहोत. आणि येशूने आम्हाला हा लावून दिलेला विधी आहे. साहेब तुम्ही हा विधी करायला परवा चर्चने बायबलने सांगितलेलं आहे, तुम्ही हे नाकारत आहात का? त्या जजनी त्यावेळेस निर्णय बदलला असता. आम्ही हाजरीवर लिहितो का हो? प्रभोजनावर लिहितो. म्हणून मी नेहमी म्हणतो, एखाद्याची हाजरी आम्ही लावतो ना प्रभोजन न घेता, लावणारा दोषी सगळेच दोषी. बघा, घेत नाही ना, तो घोषणाच करत नाही येशू पुनरुत्थित झाला. म्हणून तो म्हणतो या ठिकाणी सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवणारी, तिचं सामर्थ्य नाकारणारी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि म्हणून दिवस वाईट आहेत. आम्ही वेळेचा सदुपयोग करायला शिकायला पाहिजे. मग करायचं काय? स्तोत्र संहिता, तो म्हणतो मूर्खासारखे होऊ नका. मूर्ख कोण आहे? स्तोत्र संहिता 14:1. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. म्हणजे काय? मूढ म्हणतो देव, देवाच्या गोष्टी, देवाचे नियम, देवाचे सिद्धांत, देवाचं प्रगटीकरण, देवाचं ज्ञान, देवाचं संभाषण, देवाचे संदेश, देवाचं वचन, देवाकडे प्रार्थना, देवाशी हितकूच, हे सगळं जे आहे फोल आहे. जे काय आहे ते जग आहे, आणि जगात काय आहे त्याविषयी लिहित असताना योहान लिहितो त्याच्या पत्रामध्ये, जगात तर देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी आहे. जे देव आणि देवाच्या गोष्टीला नाकारतात ते मूर्ख आहेत. म्हणून तो म्हणतो मूर्खासारखं वागू नका. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तो लिहित असताना तो म्हणतो, तेवढंच नाही तर तो पुढे आल्यानंतर तो म्हणताना असं म्हणतोय की इफिस्करास पत्र 5वा अध्याय, त्या ठिकाणी म्हणताना असं म्हणतोय, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आम्ही देवाची इच्छा समजून घेणारे लोक व्हायला पाहिजे. देवाची इच्छा आम्हाला कुठे भेटेल? जर आम्हाला वेळेचा सदुपयोग करायचा आहे तर देवाची इच्छा समजायला पाहिजे. देवाची इच्छा कुठे समजते?
देवाच्या वचनात. देवाच्या वचनामध्ये म्हणजे बायबलमध्ये. बायबलमधून देव आमच्याशी बोलतो, देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो. आज ह्या पुस्तकाचा दावा आहे, जो कोणी हे पुस्तक प्रामाणिकपणे वाचल त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्तोत्र 19 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे वचन जे आहे 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. तो लिहिताना स्तोत्र 19 मध्ये लिहिताना असं म्हणतो की हे वचन जे आहे मनाचं पुनर्जीवन करतं. प्रिय बंधू भगिनींनो, जर डिप्रेशनची ट्रीटमेंट चालू असेल ना, बायबल वाचा, डिप्रेशनची ट्रीटमेंट बंद करावी लागेल. कारण बायबल मनाचं पुनर्जीवन करतं. पण आम्हाला बायबलपेक्षा हजारो रुपयाची औषधं प्रिय आहेत. आणि आम्ही परंतु आय मीन डिप्रेशन, कसलं डिप्रेशन बाबा, वाच ना बायबल. आम्हाला बाकीसाठी वेळ आहे, बायबलसाठी वेळ नाही. देवाचं वचन जे आहे ते इंग्रजी मी 2 शब्द आहेत नोचे, KNOW, नो म्हणजे माहीत असणे, आणि NO, नो म्हणजे नाही. एक तर आम्हाला देवाचं वचन माहीत असेल किंवा माहीत नसणार, मध्ये काही नाहीये. त्यानंतर 1 थेसल 4:3 मध्ये असं म्हणतोय की पवित्र जीवन जगणे. आम्ही ह्या जगात आहोत तोपर्यंत आम्हाला आमचे हात आणि पाय बरबटत राहतील, पण त्याची शुद्धी प्राप्त करून पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करणे. पुढे तो असं म्हणताना असं 1 थेसल 5:18 मध्ये आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाची उपकारस्तुती करणे. म्हणजे फिलिप्पियरास पत्रात म्हणतो, आपली विनंती उपकारस्तुती करीत प्रार्थना आणि विनंती उपकारस्तुती करीत देवाला सादर करा. आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी देवाची उपकारस्तुती केली. फक्त आमचं चांगलं झाल्यावरच नाही, वाईट झाल्यावरती पण केलं पाहिजे. कारण त्या देवाचा हेतू आहे. कारण देव आपल्या लेकरांचं कधी वाईट करत नाही, देव आपल्या लेकरांचं चांगलं करतो. एखादी गोष्ट आम्हाला असं वाटतं जगाच्या राहटीप्रमाणे मला ही भेटावी, पण जर ती भेटत नाही तर त्यासाठी देवाचे आभार मानायला पाहिजे. कारण की देवाने ती आम्हाला दिली नाही, कारण देवाला आमचं भवितव्य चांगलं समजतं. कारण की देवाला माहिती दिल्यानंतर त्याचं नुकसान आत्मिक होण्यापेक्षा त्याला न दिलेलं बरं. कारण की देवाने ज्यावेळेस ते दिलं नाही, ह्याचा अर्थ देव आम्हाला दुसरं काहीतरी अतिउत्तम आणि चांगलं देण्यासाठी बांधलेलं आहे. म्हणून देवाचे आम्ही आभार मानायला पाहिजे. रोमकारास पत्र 12 2 वचन, आम्ही नेहमी शहाणपणामध्ये आणि देवाच्या वचनाचं असणारं आज्ञापालन करीत जीवन जगायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही हे करत राहतो त्यावेळेस आम्ही वेळेचा सदुपयोग करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला आणि तुम्हाला, आम्हा प्रत्येकाला वेळेसाठी देवाला हिशोब द्यायचा. शास्त्रामध्ये हिशोबाचे बरेच शास्त्रपाठ आहेत. त्यापैकी मला आवडतो ना त्यातले 2 शास्त्रपाठ आहेत. पहिला शास्त्रपाठ आहे की एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000 दिले, आणि देवाने त्या सगळ्यांकडनं हिशोब घेतला ना. दुसरा शास्त्रपाठ आहे की एका घरधण्याने द्राक्षमळा लावला, आणि त्या साहेबाने द्राक्षमळा लावल्यानंतर तो द्राक्षमळा लावल्यानंतर तो काही लोकांना करण्यासाठी सोपून देण्यात आला. आणि सोपून दिल्यानंतर आता पीक आल्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या नोकराला जा आपलं पीक घेऊन ये, त्यांनी त्याला मारून हाकलून दिलं. असे एकामेबर झाल्यानंतर त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं, त्याने त्याच्या पुत्राला जीव मारण. शास्त्र पुढे सांगतं तो आल्यानंतर त्यांची अवस्था फार बिकट करेल, म्हणजे देव हिशोब घेईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची वेळ योग्य त्याप्रमाणे वापरा. बघा देव आम्हाला आशीर्वाद देतो की नाही. देवासंगती वेळ घालवा, माणसासंगती वेळ नाही घातला तरी चालेल. देवासंगती वेळ घालवा. देवासंगती वेळ घालवणारी माणसं ही आशीर्वादित माणसं आहेत. जी लोक देवासंगती वेळ घालवतात ती दुसऱ्यांना आशीर्वाद देऊ शकतात. नुसता तो माणूस संपर्कात आला तरी आशीर्वाद भेटतो. प्रिय बंधू भगिनी, अनेक जण आहेत की जे देवासंगती वेळ घालवत होते आणि त्यांच्यामुळे अनेक जण आशीर्वाद पावत होते. शेवटचं उदाहरण सांगून थांबतो. जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तक अब्राहम नावाचा मनुष्य आहे, जो विश्वासाचा पिता ज्याला म्हटलेला आहे. जो अब्राम आहे त्या अब्रामशी म्हटले, अब्राम जेथे जेथे गेला तेथे, कारण अब्राम देवाशी वेळ घालवायचा, देवाचं ऐकत होता, देवाच्या पद्धतीने जीवन जगत होता. अब्रामाच्या जीवनात पण चूक आहेत आणि खालीवर पण आहे, तरी तो देवाची गोष्ट करण्यामध्ये मागं पुढं तो ते करतच राहिला. आणि म्हणून शास्त्र जेथे जेथे अब्राहम गेला त्याच्यामुळं तिकडच्या लोकांचं देवाने कल्याण केलं, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आणि हे केवळ त्याला माहीत नव्हतं, तिकडच्या लोकांना माहीत होतं. म्हणून एकदा सगळेजण आले आणि आल्यानंतर ते म्हणताना म्हणाले, अब्रामा तू आमच्या संगती जर युद्धाला आला तर तुझा देव तुझ्या संगती आहे आणि आपल्याला विजय प्राप्त होईल. आणि मग अब्राम त्यांच्या संगती जातो, मोठा विजय भेटतो, आणि विजय भेटल्यानंतर मग त्याला मल्कीसदेक भेटायला येतो. आणि मल्कीसदेक भेटायला की जो शालेमचा राजा आणि याजक तो भेटायला येतो.
आणि तो अब्राहमाला द्राक्षरस आणि भाकर खायला देतो आणि अब्राहम त्या लुटेचा 10वा भाग त्या याजकाला देतो, जो मल्कीसदेकाला, आणि मल्कीसदेक त्याला आशीर्वाद देऊन निघून जातो. प्रिय बंधू भगिनींनो, अब्राहमासारखा आम्ही जिथे जाऊ तिथं आशीर्वादित व्हायला शिकायला पाहिजे. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करो. या गौरवाने सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती, धन्यवाद तुला देतो. आजच्या उपासनेत तू आलास, तुझी कृपा दिलीस, सहभागिता दिलीस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आणि यावेळेस परमेश्वर, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. जे स्वसंतोषाने आम्ही घेऊन आलो ते तुझ्याकडे समर्पित करतो. हे तू आशीर्वादित तू कर, याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. ज्या तरुण भावाने त्यांचा पहिला पगार दिलेला आहे, नीतिसूत्र 3 मध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात तू प्रभू दे आशीर्वाद, कृपा आणि अनुग्रह देणारा दे बाप तू. प्रभू दे, आम्ही ह्या असणाऱ्या अर्पणासोबत आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो आणि म्हणतो, परमेश्वरा, आमच्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. ह्या मंडळीचा विकास होऊ दे, तुझा द्राक्षमळा तू वाढून घे. या आठवड्यामध्ये असणारी मंडळीची प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये आशीर्वाद आणि आत्मिक लाभासाठी पूर्णतेस घेऊन जाणारा दे बाप तू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे आसरून सोडले आहेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून प्रत्येक शिक्षकाबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.